दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच राहणार? गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. काही जण म्हणत होते फडणवीस यांना लवकर केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार, तर काहींनी महाराष्ट्रात नेतृत्वाबद्दलच्या चर्चेलाही हवा दिली. पण या सगळ्या तर्कवितर्कादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं एक पत्र समोर आलं. आणि त्या पत्रातील एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. हा फक्त शुभेच्छांचा संदेश होता की दिल्लीकडून आलेला स्पष्ट राजकीय संदेश? फडणवीस आता केंद्रात जाणार नाहीत, हेच या पत्रातून सांगण्यात आलं का? आणि या एका पत्रामुळे महायुतीस विरोधकांचं संपूर्ण राजकारण कसं बदलू शकतं, याचं सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओमधून बघूया. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या भविष्यातील नेतृत्वाचा आणि राजकीय समीकरणांचा वेध महाराष्ट्र राजकीय पटलावर गेल्या काही आठवड्यांपासून एकच चर्चा अत्यंत वेगाने सुरू होती. ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणात जाणार की राज्यातच राहणार? महायुती सरकारच्या अंतर्गत घडामोडी आणि विरोधी पक्षांकडून होणारे दावे यामुळे या चर्चांना उधाण आले होते. अनेक राजकीय विश्लेषकांचे असे मत होते की फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात नेतृत्वाबद्दलची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या एका विशेष शुभेच्छा पत्राने या सर्व चर्चा, तर्कवितर्क आणि राजकीय अटकलांना पूर्णविराम दिला आहे. सामान्यतः पंतप्रधानांकडून येणारे वाढदिवसाचे संदेश हे केवळ औपचारिक आणि 2 ओळींचे असतात, परंतु फडणवीस यांना पाठवलेल्या या पत्रात पंतप्रधानांनी वापरलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी राजकीय संकेत देणारे ठरले आहेत. मोदींनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याच सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे राज्य विकासाची नवी आणि ऐतिहासिक उंची गाठेल. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात आणि राजकीय गोटात या एका वाक्याचा अतिशय मोठा आणि थेट अर्थ काढला जात आहे. हे पत्र केवळ वाढदिवसाची शुभेच्छा देणारे नसून केंद्रीय नेतृत्वाचे फडणवीस यांच्या पाठीवर दिलेली भक्कम कौतुकाची थाप आहे आणि आगामी 2024 ते 2029 या कार्यकाळासाठी तेच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील यावर दिल्लीश्वरांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. या पत्राच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भाजप संघटना आणि महायुतीमधील त्यांच्या सहकाऱ्यांना एक स्पष्ट आणि ठोस संदेश मिळाला आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या मित्रपक्षांमधील काही नेत्यांच्या विधानांमुळे आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. उदाहरणार्थ, नुकतेच राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीरपणे सांगितले होते की देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात देशाचे नेतृत्व करावे आणि सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हावे. अशा वक्तव्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी आणि जागा वाटपाच्या दबावाचे राजकारण सुरू असल्याचा संशय बळकावला होता. त्यातच विरोधी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीची चर्चा रंगल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र विरोधकांकडून रंगवले जात होते. मात्र पंतप्रधान मोदींच्या या पत्रानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर असा दावा केला आहे की फडणवीस हे केवळ 2029 पर्यंतच नव्हे तर आगामी 2034 पर्यंत महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व करू शकतात. त्यांच्या मते पंतप्रधान मोदींचे विकसित भारत 2047 हे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी देशातील आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्राला या गतीने पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ अनुभव, स्पष्ट विजन आणि प्रशासकीय पकड असलेला दुसरा कोणताही मोठा चेहरा सध्या पक्षाकडे किंवा राज्यात उपलब्ध नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा आणि त्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिला तर केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला हा अढळ विश्वास अधिक स्पष्ट होतो. 2014 मध्ये जेव्हा फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनी भाजपाला राज्यात 122 जागा मिळवून देऊन पक्षाला क्रमांक 1 वर आणले होते. त्यानंतर 2019च्या अत्यंत कठीण आणि बदलत्या राजकीय परिस्थितीतही भाजपच्या 105 जागा निवडून आल्या. पुढे महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीची स्थापना करण्यात आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला थेट 132 जागांपर्यंत पोहोचवण्यात फडणवीस यांच्या राजनीतीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. केवळ विधानसभाच नव्हे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्येही फडणवीस यांनी
भाजपचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत केले आहे. भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या महायुतीनुसार काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या बदलाबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शहा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले होते की महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना हटवण्याचा किंवा दिल्लीत आणण्याचा कोणताही विचार नाही. अमित शहा यांचे हे विधान आणि आता थेट पंतप्रधान मोदींचे हे अधिकृत पत्र यामुळे फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नेतृत्वाचा हा वाद आणि संभ्रम आता संपला असला तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरील आव्हाने अजिबात कमी झालेली नाहीत. सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आंदोलन सुरू आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे तसेच विरोधकांचे राजकीय हल्ले परतवून लावणे ही फडणवीस यांच्यासाठी मोठी कसोटी असणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु कायदा आणि संविधानाची मर्यादा ओलांडली गेल्यास सरकार कठोर पावले उचलेल असा इशारा स्वतः फडणवीस यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे फडणवीस यांना प्रशासकीय निर्णय घेताना अधिक बळ देणारे ठरेल. मोदींच्या या एका पत्रामुळे महायुतीमधील मित्रपक्षांचे दबावतंत्र पूर्णपणे मोडीत निघाले असून विरोधकांच्या मनसुब्यांवरही पाणी फेरले गेले आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देणे, पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि 2029च्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा घवघवीत यश मिळवून देणे ही मुख्य जबाबदारी आता पूर्णपणे फडणवीस यांच्या खांद्यावर असेल. थोडक्यात सांगायचे तर या वाढदिवसाच्या पत्राने केवळ एका नेत्याला शुभेच्छा दिलेल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या पुढील दशकाभरच्या राजकारणाची दिशा आणि दशा निश्चित केली आहे. मात्र अंतिम निर्णय हा नेहमीच राजकीय परिस्थिती, पक्षाचे धोरण आणि आगामी निवडणुकांवर अवलंबून असतो. त्यामुळे पुढच्या काळात ही समीकरणं नेमकी कोणत्या दिशेने जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मोदींच्या या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील की भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.